सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धामापूर येथील पुरातन तळ्याला नुकताच जागतिक सन्मान प्राप्त झाला आहे। धामापूर येथील हे तळ जगाच्या नकाशावर आता वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन स्ट्रक्चर म्हणून ओळखलं जाणार आहे। याबाबतची घोषणा नुकतीच इंटरनॅशनल कमिशन ऑन इरिगेशन अँड ड्रेनेज यांनी केली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातल्या धामापूर इथलं कधीही न आटणारं हे तळ निसर्गरम्य परिसरासाठी ओळखलं जातं। भगवती देवीच्या मंदिरासमोर असलेलं हे विशाल तळ 1530 साली बांध घालून निर्माण करण्यात आलं। तलावासभोवती असणारं संपन्न जैविक वैविध्य, पुरातन निर्मिती आणि इथलं सांस्कृतिक संवर्धन आणि संरक्षण यासाठी गेली काही वर्ष इथली स्यमंतक ही संस्था कार्यरत आहे। या संस्थेच्या प्रयत्नानं इंटरनॅशनल कमिशन ऑफ इरिगेशन अँड ड्रेनेज या आंतरराष्ट्रीय संस्थेनं धामापूर तळ वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन स्ट्रक्चर म्हणून जाहीर केलं आहे। तलावाच्या ज्या पाठीमागे ज्या दोन डोंगर दिसत आहेत, हे दोन्ही डोंगर रिझर्व फॉरेस्ट आहेत। तर पूर्वी शिवाजी महाराजांचं जे एक सिंधुदुर्ग किल्ला आहे ते एक आरमार होतं आणि कान्होजी आंग्रे जे सुभेदार होते त्यांनी हे तयार केलेलं जंगल आहे आणि ते आज रिझर्व फॉरेस्ट म्हणून आज संरक्षित आहे। तर अशा पूर्ण तलावाच्या पेरिफ्रीला आम्ही डायव्हर्सिटीचा सर्वे केला। त्याच्यामध्ये आम्हाला 193 प्रजातीच्या वनस्पती आम्ही या ठिकाणी रिपोर्ट केल्यात। 155 प्रजातीचे पक्षी या ठिकाणी येतात। त्याच्यातले काही 10 ते 12 पक्षी जे आहेत ते परदेशातनं मायग्रेट हिवाळ्यामध्ये मायग्रेशन त्यांचं होतं। त्यानंतर जवळजवळ 65 प्रकारचे चतुर ह्या ठिकाणी सापडलेत। 50-52 प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजाती आम्ही या ठिकाणी रिपोर्ट केल्यात। 450 वर्षांपूर्वीची पुरातन निर्मिती, तळ्याच्या सभोवती असलेल्या जैवविविधतेचं संवर्धन, इथला जतन करण्यात आलेला सांस्कृतिक वारसा या निकषांवर जगातील 14 अशा प्रकारच्या स्थळांना वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन स्ट्रक्चर म्हणून लवकरच ऑस्ट्रेलियाच्या सिडनी इथं पुरस्कृत करण्यात येणार आहे। या 14 पैकी भारतातल्या आंध्र प्रदेशमधलं कंबम तलाव, केसी कॅनॉल, पोरुमामिला टँक या पुरातन जलसंधारण स्थळांबरोबरच महाराष्ट्रातील एकमेव धामापूर तलावाची निवड करण्यात आली आहे। स्थानिक ग्रामवासी मिळालेल्या या बहुमानाबद्दल अभिमान व्यक्त करत आहेत। धामापूर तलावाला जो पुरस्कार मिळाला आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचा, त्यामुळे आम्हाला एक अभिमानास्पद बाब आहे ही आमच्या गावासाठी। आता इथे येणारं पर्यटन हे वाढेल इथलं, आणि इथे येणारे पक्षी बघण्यासाठी किंवा पक्षी निरीक्षक किंवा अभ्यासक मुलं असते त्यांच्यासाठी पण हे एक चांगली गोष्ट आहे। धामापूर तलावाच्या सभोवतालचं राखीव जंगल संपन्न जैवविविधतेनं नटलेलं आहे। 193 प्रकारच्या वनस्पती, 155 प्रकारचे पक्षी, 50 प्रकारची फुलपाखरं यांसह अन्य वन्यजीव या ठिकाणी पाहायला मिळतात। तलावाची भूगर्भ पातळी गावाच्या वस्तीपासून उंचावर असल्यानं गावात कोणत्याही साधनाशिवाय सहज पाणी पुरवठा होतो। या सर्व गोष्टींचा सुयोग्य सामाजिक वापर या जागतिक सन्मानाची पुढील पातळी ठरवणार आहे। तसंच हा जागतिक बहुमान इथल्या पर्यटनाला वेगळी दिशा देणारा ठरणार आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी विजय गावकर, सिंधुदुर्ग।